हे भिकारी भीक मागताना बघवलं नाही म्हणून या पोरीनं दया करून त्या भिकाऱ्याची खाण्यापिण्याची कशी व्यवस्था केली बघा. हे घ्या दादा, काहीतरी Thank you. खाऊन घ्या. लय पैसे झाले वाटतं. तू चल रे मामा. ए दादा काहीतरी दे ना. अहो दादा, एक मिनिट, मी तुम्हाला आताच पैसे दिलते, तुम्ही परत का भीक मागितली? अगं दिदे किती महागाई वाढली. 100 रुपयात काय होतंय? मला 3 टाइम जेवावं लागतंय, सकाळ दुपार संध्याकाळ. बरोबर आहे तुमचं. बरं दादा, मी जर तुमचा कायमस्वरूपीचाच खायचा प्यायचा जुगाड केला तर? दिदे तुझं लवकर भलं हो, तुला लय श्रीमंत नवरा भेटल. माझं लवकर भलं कर. बरं ठीक आहे, एक मिनिट थांबा. हॅलो सर सर सर, तो माणूस आहे ना, तो आमच्याकडे भीक मागायला आलता. आम्ही त्याला भीक नाही दिली, मग त्याने आमची बॅग घेतली आणि आमचा फोन पण घेतला आणि माझ्या मामाला कुत्र्यासारखं हाणलं. काय रे, एक तर भिकारी वरून चोऱ्या माऱ्या बी करायला लागला का? चल चल श्याम मार. काय नाही केलं दादा, आता झाली रच खाण्यापिण्याची सोय.